इचलकरंजी शहरातील फेरीवाले व छोटे व्यावसायिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तातडीने निर्णय घ्यावा या मागणीसाठी महापालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे। शिवतीर्थ परिसरातील गाळेधारकांचे संरक्षण, पर्यायी जागेवर पुनर्वसन आणि फेरीवाल्यांवरील कारवाई तात्काळ थांबवण्याची प्रमुख मागणी आंदोलकांनी केली आहे। अनेक वर्षापासून व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांना कोणताही धक्का न लावता प्रथम पर्यायी जागा उपलब्ध करून त्यानंतरच पुनर्वसन करण्यात यावे। तसेच त्या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र NOC देऊन त्यांच्या रोजगाराची हमी द्यावी। फेरीवाल्यांशी संबंधित सर्व विषय प्रथम पर्यवेक्षक समितीसमोर मांडावेत आणि त्यानंतरच महासभेत अंतिम निर्णय घ्यावा। राजर्षी शाहू महाराज व छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील फेरीवाल्यांचे नियोजनबद्दल पुनर्वसन करावे। गांधी पुतळा परिसरातील कपडे विक्रेत्यांना तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून व्यवसायासाठी परवानगी द्यावी अशी मागणीही केली आहे। महापालिकेने छोटे व्यावसायिक आणि फेरीवाल्यांच्या उपजीविकेचा विचार करून सकारात्मक भूमिका घ्यावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। उपोषणात शहरातील फेरीवाले, छोटे व्यावसायिक आणि गाळेधारक मोठ्या संख्येने सहभागी असून त्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे।